आत्मा मालिक संस्थेच्या मुलींच्या वसतिगृहात गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला आहे। मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थिनी व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता गुढी उभारून करण्यात आली। या कार्यक्रमाचं नियोजन व सादरीकरण वसतिगृहातील मुलींनीच केलं। यावेळी विद्यार्थिनींनी गणपती स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र, गायत्री मंत्राचं प्रभावी पठण करून वातावरण भक्तिमय केलं। त्यानंतर पारंपरिक रीतीनं गुढी उभारण्यात आली आहे। यानंतर सर्व विद्यार्थिनींनी पूजन, ध्यान व सद्गुरू दर्शनानंतर सर्वांनी श्रीखंड पुरीचा प्रसाद ग्रहण केला। यावेळी विद्यार्थिनींनी सेवाभावाने पुरी वाटपाची जबाबदारी पार पाडली। संपूर्ण कार्यक्रम आनंद, भक्तिभाव आणि मराठी संस्कृतीच्या जतनाचा संदेश देणारा ठरला। वसतिगृह व्यवस्थापिका आदरणीय पटेल माई मॅडम यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम संपन्न झाला आहे। या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेबजी गोरडे साहेब, वसतिगृह व्यवस्थापिका मीरा पटेल मॅडम, रवींद्र धावडे सर, रोहिणी धावडे व सुभाष मोगरे सर उपस्थित होते। मान्यवरांनी विद्यार्थिनींना गुढीपाडव्याचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व पटवून मार्गदर्शन केलं। संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व विद्यार्थिनींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देत नवीन वर्षात यश, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभावे अशी सदिच्छा व्यक्त केली आहे। तसेच मराठी संस्कृती व परंपरा जपत विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भवितव्य घडवावे असं मार्गदर्शनही त्यांनी केलं आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी मीडिया टीमसह संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।